नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे मंदिराच्या भिंतीवर बिस्मिल्ला लिहिलेलं आहे. हा विषय कुठला आहे, काय आहे, त्याचा इतिहास थोडक्यात जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत राहा आणि पाहत राहा गाळी इतिहास. जे नवीन आले असतील त्यांना विनंती की आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास शेअर करा. त्याच्यानुसार हे जे मंदिर आहे ते मंदिर आहे राजस्थानमधल्या हनुमानगड जिल्ह्यातील गोगामेडी गावामध्ये. गोगामेडी म्हणजे टेकडीवर बनवलेलं मंदिर. तर या असणाऱ्या मंदिरामध्ये गोगाजी बाबांची समाधी त्या ठिकाणी आहे. या गोगाजींचा जर आपण कालखंड पाहिला तर तो आहे साधारणतः 950 ते 1000. या कालखंडामध्ये असं म्हटलं जातं की हा जो कालखंड आहे, जो कर्नल टॉड ज्यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला, हिस्ट्री ऑफ राजस्थान लिहिलं, तर तो म्हणतोय की ते मोहम्मद गझनीच्या समकालीन असावेत. त्यांच्याविषयी लिखित अशा स्वरूपातला जन्माचा पुरावा सापडत नसला तरी सुद्धा त्या कालखंडामध्ये त्यांचं मंदिर बांधण्यात आलं आणि तेव्हापासून तिथल्या जी प्रथा चालू आहेत तर याचा ज्यावेळेस विचार करतो तर याच्यानुसार हे जे गोगाजी आहेत राजस्थानमधल्या चव्हाण घराण्यातील एक पराक्रमी पुरुष. चव्हाण म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण जे होते तर त्यांचीच परंपरा या गोगाजीने पुढे चालवली आणि असं म्हटलं जातं की मोहम्मद गझनीचा सामना करत असताना त्यांना वीरमरण आलं. हा एक त्या ठिकाणचा असणारा प्रवाह अनेक अशा प्रकारच्या पुस्तकामध्ये याच्या नोंदी आहेत. जनरल नॉलेजमध्ये सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. तर हे जे गोगाजी आहेत तर हे गोगाजी नाथ संप्रदायाशी निगडीत होते. त्यामुळं त्यांच्या निधनानंतर नाथ संप्रदायांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी सुद्धा होताना आपल्याला मिळते. हे जे गोगाजी आहेत ते त्यांना ज्याला आपण म्हणता येईल सापांची देवता असंही त्यांना म्हटलं जातं. त्यामुळं ज्यावेळेला आपण पाहतो मंदिर तर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर संगमरवरी दगडामधील एक त्यांची जी बांधलेली समाधी आहे चौकोनी, तर त्याच्यावर घोड्यावर स्वार ही जी गोगाजी दाखवण्यात आलेली आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये सर्प आहे आणि हातामध्ये भाला आहे. तर या असणाऱ्या मंदिराचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे की ज्यावेळेला आपण पूजा करण्याकरता त्या ठिकाणी जातो तर इथं भले आता हिंदूंच्या मंदिर ताब्यात असलं तरी सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचीही गर्दी होते. आणि या मंदिरातल्या समाधीचं वैशिष्ट्य आपण बघितलं तर एका बाजूला हिंदू पुजारी उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम पुजारी आहे. याच्यावर चादरही चढवलं जातं. हिंदू आपल्या पद्धतीनं पूजा करतायत. या असणाऱ्या समाधीच्या बाजूला अखंड तेवत राहणारा जो एक ज्योत आहे तर म्हटलं जातं की हजारो वर्षापासून ज्योत तशीच त्या ठिकाणी चालू आहेत. दुसऱ्याही 2 समाध्या बाजूलाच आहेत. मात्र ही जी समाधी महत्त्वाची होती गोगाजींचं, त्यांच्याविषयी ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर आपल्याला हिंदू जे लोक आहेत त्याला जाहीर वीर म्हणतात आणि मुस्लिम त्याला पीर म्हणतात. यामुळं दोघांच्या पूजा त्या ठिकाणी आपल्याला चाललेल्या दिसतात. श्रावण शुक्ल पौर्णिमेला 1 महिनाभराची यात्राही त्या ठिकाणी भरते. ही यात्रा एवढी मोठी असते महिनाभर चालणारी की 25 ते 30 लाख लोक या दरम्यान या मंदिराला दर्शनासाठी भेट येतात. त्याला आपण मेला म्हणतो. तर अशा रीतीने एकंदर हे जे मंदिराची जी रचना आपण बघितली, चुन्यात बांधलेलं, चारी बाजूला मिनार आहेत, त्याला चुना दिला जातो, पांढऱ्या दगडात हे बनवलेलं आहे. 1911ला तिथल्याच एका जैसलमेरच्या राजानं याची पुनर्बांधणी त्या ठिकाणी केली. आणि आज आपण या मंदिरामध्ये जर गेलो तर वरच्या बाजूला जे एक दगड कोरलेला आहे तर आपण शिलालेख म्हणतो, तर त्याच्यावर बिस्मिल्ला लिहिलेला आहे. साहजिकच आहे हिंदुस्थानमध्ये आता हिंदू मुस्लिम तर आपल्याला माहित आहे की संघर्ष अशा प्रकारच्या धार्मिक याच्यावरून चालतोय. त्यामुळं इथलं सुद्धा प्रकरण आपण पाहिलं तर हायकोर्टापर्यंत पोहोचलेलं आहे. दोघांच्या बाजू त्या ठिकाणी मांडतायत. मात्र तरी सुद्धा आजच्या घडीचा ज्यावेळेस विचार करतो, हे जे राजस्थानमधल्या हनुमानगड जिल्ह्यातलं गोगामेडी नावाच्या गावामध्ये जे मंदिर आहे तर आजच्या घडीला आपण पाहिलं असेल तर तिथं हिंदू आणि मुस्लिम दोघेही त्या ठिकाणी पूजेला येतात. वाद आणि विवाद बाजूला सारूया, मात्र श्रद्धेनं त्या ठिकाणी येतात. एक जण आपल्याला त्याला वीर म्हणतायत आणि दुसऱ्या बाजूला पीर म्हणतायत. तो वादाचा मुद्दा बाजूला सारला तर दोन्ही पुजारी 2 साईडला उभा असतात दोन्ही बाजूला
आणि येणाऱ्या भक्ताला ते सेवा देत असतात. अशाही प्रकारचं वेगळं मंदिर आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळतं की त्या मंदिरामध्ये एका बाजूला हे असंही मंदिर आहे, एका बाजूला पीर म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला वीर म्हटलं जातं. एका बाजूला हिंदूंचा पुजारी उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिमांचा पुजारी त्या ठिकाणी उभा आहे. हे वेगळेपण आपल्याला या ठिकाणी आहे. अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पाहत राहा गाळी इतिहास. हा व्हिडिओ आज कसा वाटला ते सुद्धा निश्चित सांगा आणि पुन्हा विनंती की जे उशिरा जोडले असतील आपल्याला आज ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.